माझं नाव नमन आहे. जर तुम्ही माझा चेहरा, माझी गाडी, माझा बंगला, माझे कपडे पाहिलेत तर कदाचित तुम्हाला वाटेल, की मी यशाचं जिवंत उदाहरण आहे. पण खरं सांगायचं तर आतून मी एक वाईट माणूस आहे. या विनाशाची सुरुवात कुठून झाली? हीच कहाणी मी आज तुम्हाला सांगणार आहे. आम्ही 3 भावंड होतो. मी सर्वात मोठा, त्यानंतर माझा लहान भाऊ प्रणव आणि सर्वात लहान आमची बहीण नेहा. आमचे वडील एका सरकारी शाळेत साधे शिक्षक होते. ते स्वभावाने कठोर नव्हते, पण तत्वनिष्ठ नक्कीच होते. आई नेहमीच कामात व्यस्त असायची. संध्याकाळी बहिणीची केस विंचरून द्यायची आणि रात्री प्रणवसोबत बसून त्याचा अभ्यास करून घ्यायची. मी लहानपणापासूनच समजूतदार होतो. अभ्यासात हुशार होतो. बोलण्यातही स्पष्ट होतो. पण कदाचित याच समजूतदारपणाने मला आतून शांत केले होते. माझ्या भावना शब्दात कशा मांडायच्या हे मला समजायचं नाही आणि म्हणूनच माझ्या आत जी घुसमट व्हायची ती आतल्या आत विष बनली. प्रणव माझा भाऊ. तो फक्त एक लहान मुलगा होता. लाडका, खोडकर आणि नेहमी आईच्या मांडीवर. वडिलांच्या हातात जेव्हाही काही खाण्याची वस्तू यायची ती थेट प्रणवच्या हातात जायची. आई जेव्हाही थकायची तेव्हा म्हणायची की प्रणव तर माझ्या काळजाचा तुकडा आहे. एवढं बोलून ती त्याला छातीशी लावायची. मी जवळच उभा राहायचो. सगळं पाहायचो, ऐकायचो आणि शांत राहायचो. कुणाला कधी संशयही आला नाही की माझ्या मनात जळफळाट होत आहे. एका लहान मुलाच्या मनात जेव्हा मत्सर निर्माण होतो, तेव्हा तो आवाज करत नाही. तो फक्त आतल्या आत शांतपणे वितळू लागतो. एक दिवस एक घटना घडली. मला आजही तो होळीचा दिवस आठवतो. आम्ही सगळे प्रार्थना केल्यानंतर आईजवळ गेलो. आईने प्रणवला करंजी दिली. नेहालाही करंजी दिली. मी हात पुढे केला. तेव्हा आईने हसून म्हटलं, की "बाळा तू आता मोठा झालास. स्वतःच्या हाताने घे." मी शांत झालो. ती हसू लागली. मी पण हसलो. पण माझ्या हातात रिकामे पण होतं. कदाचित तिने मस्करी केली असेल, पण माझ्या हृदयावर एक ओरखडा ओढला गेला. काही गोष्टी वेळेसोबत पुसट होतात, पण मत्सराची मुळे वाळत नाहीत. ती पसरत जातात. मी दिवस-रात्र अभ्यास करायचो. परीक्षेत पहिला यायचो. शिक्षक माझे कौतुक करायचे. शाळेत सगळ्यांना वाटायचं, की नमन मोठा होऊन नाव कमवेल. पण माझे डोळे आई आणि वडिलांच्या चेहऱ्यावर जो अभिमान शोधत असायचे, जो प्रणवच्या छोट्याशा यशावर दिसायचा. प्रणव जेव्हा हिंदीत 60 मार्क घेऊन यायचा, तेव्हा आई म्हणायची, "शाब्बास माझ्या मुला." हे ऐकून मला धक्का बसायचा. मी त्याच विषयात 97% मार्क घेऊन आलो होतो. पण माझी शाब्बासकी फक्त एक हसू होती. अनेकदा प्रणव माझ्याजवळ बसायचा आणि म्हणायचा, "दादा तू तर खरंच खूप हुशार आहेस. काश मी पण तुझ्यासारखा असतो." मी काहीच म्हणायचो नाही. मनातल्या मनात विचार करायचो, की तू माझ्यासारखा बनून दाखव. नेहमी आईच्या मांडीवर बसून काहीच होत नाही. माझी बहीण नेहा आमच्या दोघा भावांच्या मध्ये शांत असायची. जेव्हा आम्ही भांडायचो, तेव्हा ती आईचा पदर धरून म्हणायची, "आई भावांना काही म्हणू नको. दोघेही चांगले आहेत." पण मला माहित होतं की आईसाठी चांगला फक्त प्रणव होता. वडील ते तर शांत माणूस होते. पण जेव्हाही मी एखादे बक्षीस जिंकून आणायचो, तेव्हा ते प्रणवच्या डोक्यावरून हात फिरवायचे आणि म्हणायचे, "बघ प्रणव, तुझा भाऊ किती मेहनती आहे. तू पण असाच बनला पाहिजेस." मी उभा राहून विचार करायचो, की काश वडिलांनी मला म्हटलं असतं, की "तू कमाल केलीस. मला तुझा अभिमान वाटतो." हा तो क्षण होता, जेव्हा माझ्या मनात अशा भेगा पडू लागल्या होत्या, ज्या कोणालाही जाणवल्या नाहीत. ना आईला, ना वडिलांना आणि ना प्रणवला. आणि मी शांतपणे या भेगा मत्सराने भरत गेलो. लहानपणात ती शांतता आणि कठोरपणा माझ्या आत एखाद्या दगडासारखा बसला होता. वेळ निघून गेला. मी हायस्कूलमध्ये आलो होतो आणि नेहमीप्रमाणे वर्गात पहिला यायचो. त्या दिवशीही आईने प्रणवसमोर मला शाबासकी दिली होती. पण तीच जुजबी हास्य. त्यानंतर मी ठरवून टाकलं होतं, की आता मला या घरातून बाहेर पडायचं आहे. स्वतःला यशस्वी बनवायचं आहे. माझ्यासाठी मुंबई हा माझा मार्ग होता. शहर मोठं होतं. स्वप्न मोठी होती. एका मित्राचा आधार मिळाला. आम्ही एका छोट्याशा प्रिंटिंग प्रेसवर काम सुरू केलं. दिवसा विद्यापीठ, संध्याकाळी काम आणि रात्री झोपेऐवजी प्लॅनिंग. याच धावपळीत आयुष्य चाललं होतं. पहिलं वर्ष कठीण होतं. दुसरं वर्ष थोडं बरं होतं. तिसऱ्या वर्षी आमच्या कामातून फायदा होऊ लागला. ऑफिसचं भाडं वाढवून ऑफिस बदललं. मग टीम बनली. मग क्लायंट्स आले. मी मागे वळून पाहिलं नाही. फक्त पुढे आणि पुढे. मुंबईत राहताना मी कदाचित 2 वर्षानंतर पहिल्यांदाच गावी गेलो होतो. आईने मला आशीर्वाद दिला. वडिलांनी फक्त डोक्यावर हात ठेवला. प्रणव कॉलेजमध्ये शिकत होता. तो संध्याकाळी माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "दादा तू तर खूपच पुढे गेलास. मी तर अजून या छोट्याशा पगारावर काम करतोय." मी त्याच्या हातात चॉकलेट ठेवलं, जे मी माझ्या बॅगेतून काढून आणलं होतं. मी म्हटलं, "हे मी खास तुझ्यासाठी विकत आणलं होतं." आईला काहीतरी आठवलं आणि ती हसू लागली. पण मला ते चॉकलेटही उपकारासारखं वाटलं. त्या दिवशी रात्री आई मला तिच्या खोलीत घेऊन गेली. म्हणाली, "बाळा, आम्ही प्रणवच्या लग्नाचा विचार करतोय. शेजाऱ्यांची मुलगी आहे ना पल्लवी, खूपच गोड मुलगी आहे. लहानपणी तू पण तिला पसंत करायचास." आईचं बोलणं ऐकून मी मान खाली घातली आणि म्हणालो, "पल्लवी खूप चांगली आहे आई. ठीक आहे, करून टाका लग्न." मनात राग होता, पण मी काही बोललो नाही. पल्लवी, जिच्यावर एकेकाळी माझं थोडं प्रेम होतं, ती आता माझ्या भावाची होणार होती. गावाहून परत आल्यानंतर मी पूर्णपणे कामाला लागलो. लवकरच माझं स्वतःचं ऑफिसही तयार झालं. मग मी गाडी घेतली. मग शाखा उघडल्या. काही महिन्यानंतर दुबईहून क्लायंट मिळाला आणि काम परदेशापर्यंत पोहोचलं. आयुष्याचा वेग वाढला होता. माझ्या खिशात ती प्रत्येक गोष्ट होती, जी एक स्वप्न पाहणारा मुलगा इच्छितो. त्याच दरम्यान मी माझ्या मर्जीने लग्नही केलं होतं. ती एक स्मार्ट आणि समजूतदार मुलगी होती. श्रीमंत बापाची मुलगी होती आणि माझ्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होती. लवकरच थाटामाटात लग्न झालं. गाववाल्यांनाही बोलावलं होतं. पण माझ्या लहान भावाला फक्त मी एकच फोन केला. त्याला सांगितलं, की "प्रणव, माझ्या लग्नाची तारीख ठरली आहे. तू ये. मी तुला आमंत्रण पत्रिका WhatsApp केली आहे." तो म्हणाला,
दादा, याची काहीच गरज नाही. माझ्या भावाचं लग्न आणि मी येणार नाही असं कसं काय होऊ शकतं? तो माझ्या लग्नाला आलाही होता. पण माझं लक्ष दुसरीकडे होतं. मी मंचावर बसलो होतो आणि तो कडेला उभा होता. वेळेने आम्हा 2 भावांना अनोळखी बनवलं होतं. माझा समज होता की तो माझ्यावर संशय घेत असेल. पण कदाचित आता तोही मला फक्त भाऊच मानत होता. मी होतो जो बदलला होता. काही महिन्यानंतर प्रणवचं लग्न झालं. पल्लवी आता त्याच्या आयुष्यात होती. आईने फोनवर सांगितलं, की तोही खूप खुश आहे. त्याची पत्नी खूप चांगली मिळाली आहे. मी ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी याच विचारात बिझनेस प्लॅन लिहित राहिलो. एक दिवस प्रणवचा फोन आला, की "दादा, मी विचार करतोय, की एक कोचिंग सेंटर सुरू करू. तू मला थोडं मार्गदर्शन केलंस तर खूप जास्त मदत होईल." मी पटकन म्हटलं, "ठीक आहे. मला डिटेल्स मेसेज कर, मी बघतो." मेसेज आला पण मी वाचला नाही. मग ते कधीच आठवलं नाही. शहराच्या झगमगाटात मी नाती पुसट केली होती. प्रणव आता माझ्या डोक्यात फक्त कधीतरी यायचा, जसा जुन्या कागदाचा सुगंध. आई आणि वडिलांना कधी-कधी मी पैसे पाठवून द्यायचो. फक्त फोनवर त्यांची विचारपूस करायचो. पण मनातून मी दुसरीकडेच होतो. एक दिवस आईने फोनवर म्हटलं, की "बाळा, तू का येत नाहीस?" मी उत्तर दिलं, "अगं आई, काम खूप आहे, वेळ मिळत नाही." ती म्हणाली, "बाळा, वेळ मिळो न मिळो, पण कुटुंबाची आठवण तर येते ना." तिच्या बोलण्यावर मी हसून टाळलं. त्याच दरम्यान मला 2 मुली झाली होती. मी पूर्णपणे माझ्या यशस्वी आयुष्यात हरवून गेलो होतो. लोक येऊन माझा सल्ला घ्यायचे, माझ्यासोबत फोटो काढायचे. एकदा माझ्या मुलाखतीत मला विचारण्यात आलं, की "तुमच्या यशाचं रहस्य काय आहे?" मी उत्तर दिलं, "स्वतःवर विश्वास ठेवणं." पण मी हे सांगू शकलो नाही, की या विश्वासाखाली किती तुटलेली नाती काढली गेली आहेत. प्रणव अजूनही प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिकत होता. कधी-कधी त्याचं नाव फोनवर यायचं. तेव्हा मी बिझी असायचो, उत्तर देत नसायचो. त्याने कधी तक्रार केली नाही. फक्त कधीतरी मेसेज यायचा, की "दादा, तुझी खूप आठवण येते." मी उत्तरात फक्त एक इमोजी पाठवून द्यायचो आणि फोन ठेवून द्यायचो. माझं नातं नेहमीच एक नाममात्र राहिलं होतं. वडील कधीच प्रेम व्यक्त करणारे नव्हते. कदाचित मीही तो मुलगा राहिलो नाही, ज्याच्यावर अभिमान वाटावा. अनेक वर्षानंतर जेव्हा प्रणवचा फोन आला, तेव्हा मी बिझी होतो. मीटिंग संपलीच होती आणि फोन वाजला. प्रणवने सांगितले, की "दादा, वडिलांची तब्येत खूप खराब आहे. रुग्णालयात दाखल केलं आहे. डॉक्टर म्हणतात, की ब्रेन ट्यूमर आहे. लगेच ऑपरेशन करावं लागेल. खूप पैशांची गरज आहे." मी शांत झालो. गाडीत बसताना मी दबक्या आवाजात म्हणालो, की "प्रणव, सध्या मलाही बिझनेसमध्ये तोटा सहन करावा लागतोय. हात आखडता आहे." प्रणवचा दबलेला आवाज आला. तो म्हणाला, "माहीत आहे दादा, तू बिझी आहेस. पण विचार केला, कदाचित थोडी मदत होईल." एवढ्यावरच मी त्याचं बोलणं तोडलं आणि म्हणालो, "बघ, सध्या तरी मी काही करू शकत नाही. मी पण खूप दबावाखाली आहे." त्याने धन्यवाद म्हटलं आणि फोन ठेवून दिला. मी सुस्कारा सोडला. मग फोन सायलेंट केला आणि पुढच्या मीटिंगचे नोट्स उघडले. 2 दिवसानंतर नेहाचा फोन आला. ती म्हणाली, "दादा, आई खूप रडते. वडिलांची प्रकृती बिघडली आहे. प्रणवने कर्ज काढून आतापर्यंत वडिलांचा उपचार केला. आता रुग्णालयाचे लोक आणखी पैसे मागत आहेत." मी तिचं बोलणं ऐकूनही दुर्लक्ष केलं आणि म्हणालो, "नेहा, तुला माहीत नाही की बिझनेसमध्ये खूप अडचणी चालू आहेत. मी स्वतः खूप त्रस्त आहे. प्रणव समजूतदार आहे. तो काही ना काही करेल." रात्री माझ्या पत्नीने विचारलं, की "तू गावी जातोयस का?" मी म्हटलं, "सकाळी एक मीटिंग आहे. सध्या तरी शक्य नाही." मग तिसऱ्या दिवशी बातमी आली, की वडील गेले. मी काही काळ शांत बसून राहिलो. मग ऑफिसच्या टेबलवरून फाईल्स गोळा करायला सुरुवात केली. क्लायंटला भेटायचं होतं. प्रणवचा पुन्हा फोन आला. मी उचलला नाही. नंतर एक मेसेज आला, "वडिलांचा अंत्यविधी संध्याकाळी आहे. जर तुला येता आलं तर ये." मी गेलो नाही. संध्याकाळी फोन बंद केला आणि पत्नीसोबत डिनरला गेलो. एक दिवस आईचा फोन आला. क्षीण आवाजात ती कशीबशी म्हणाली, "बाळा, थोडे पैसे दे. प्रणववर खूप जास्त ओझे आहे. तो खचून जावा असे मला वाटत नाही." माझ्या मनात चीड निर्माण झाली. मग मी म्हणालो, "आई, माझी स्वतःची परिस्थिती चांगली नाहीये. फक्त प्रार्थना कर की सगळं ठीक होईल." मग एक दिवस रात्री उशिरा फोन आला. नेहा रडत होती. म्हणाली, "दादा, आई ही गेली." यावेळी मी आईच्या अंत्यसंस्काराला गेलो होतो. लोकांना भेटलो, पण कोणाच्याही डोळ्यात माझ्यासाठी तो आदर नव्हता, जो मला हवा होता. प्रणव शांत उभा होता, क्षीण शरीराचा. आईच्या अंत्यविधीनंतर सगळे बसले होते. मी उठून निघणार होतो. तेवढ्यात प्रणव माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "दादा, तुझ्याशी एक बोलायचं आहे." मी नजर न मिळवता म्हणालो, "बोल." पण काही बोलणं होऊ शकलं नाही. काही दिवसांच्या शांततेनंतर प्रणवचा फोन आला. मी ऑफिसमध्ये बसून प्रोजेक्टचे कागदपत्र पाहत होतो. फोन सायलेंटवर होता, त्यामुळे कॉल बघू शकलो नाही. WhatsAppवर मेसेज आला, "दादा, काही वेळ मिळाला तर बोलायचं आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे." मी मेसेज वाचला आणि काही क्षण विचार करून फोन केला आणि म्हणालो, "हां प्रणव, बोल. काय झालं?" दुसरीकडे तो काही वेळ शांत राहिला. मग म्हणाला, "आई आणि वडिलांच्या उपचारासाठी 8 लाख रुपये कर्ज घेतले होते. लोक मागत आहेत. काही लोक तर धमक्याही देत आहेत. घरात जे काही आहे ते गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. विचार करतोय, जर तू थोडी मदत केलीस तर." मी त्याचं बोलणं तोडत म्हणालो, "अरे प्रणव, तीच जुनी अडचण. मी आधीही म्हटलं होतं, की माझ्यासाठी सध्या हे सगळं शक्य नाही. तू एक काम कर, वडिलांनी जे घर सोडले ते तुझ्याकडे आहे. तुला माहीत आहे, की मी त्यातून कोणताही वाटा घेतला नाही. जर तुला एवढीच अडचण आहे, तर जे तुझं आहे ते विकून टाक ना."
त्यातूनच कर्ज फेड. प्रणव काही क्षण शांत राहिला. मग हळूच म्हणाला, फक्त 4 मजली घर आहे दादा. जर ते विकलं तर माझ्या डोक्यावरचं छप्परही जाईल. मी हसू लागलो आणि म्हणालो, छप्पर बांधायला वेळ तर लागतोच ना प्रणव, पण कर्जात बुडून बसल्याने काही होणार नाही. मग फाईल बंद करत म्हणालो, तुझ्या वाट्यातून माझा वाटा विकून टाक. मी कागदोपत्री संमती देईन. मी तुला अडवणार नाही. प्रणवचा आवाज हळू झाला होता. तो म्हणाला, धन्यवाद दादा. मी यावर विचार करतो. एवढं बोलून त्याने फोन ठेवला. मी वेळ बघितली तर 4 वाजत होते. दुबईच्या क्लायंटसोबत व्हिडिओ कॉलची वेळ जवळ आली होती. मी केस नीट केले, आरशात पाहिलं आणि लॅपटॉप सुरू केला. त्याच रात्री माझ्या पत्नीने विचारलं की प्रणव कसा आहे. ऐकले, काही लोक कर्ज मागायला येत आहेत. मी म्हटलं, सगळं नाटक आहे. जर खरंच त्याला एवढी अडचण असती तर त्याने घर विकलं असतं. पण लोक भावना विकणं सोपं समजतात, त्याग नाही. माझ्या पत्नीने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, काय खरंच तो एवढ्या अडचणीत आहे. मी म्हटलं, मला काय माहीत. जर असेलही तर ती त्याची अडचण असेल, माझी नाही. मी तर आधीच खूप काही दिलं आहे. माझी पत्नी काही वेळ शांत राहिली. मग हळूच म्हणाली, तुझ्या मनात प्रणवसाठी थोडी जागा उरली नाहीये का. मी उत्तर दिलं, नाही. पुढच्या दिवशी नेहमीप्रमाणे मी ऑफिसला गेलो. एक नवा क्लायंट येणार होता. त्याचं स्वागत दणक्यात करण्यात आलं. कॉन्फरन्स रूममध्ये चहा, मिठाई सगळं काही व्यवस्थित ठेवलं होतं. एका क्षणी क्लायंट म्हणाला, नमन सर, तुमची कहाणी खरंच खूप प्रभावी आहे. तुम्ही हे सगळं स्वतः उभं केलं. कुटुंबाचा पाठिंबाही असेल ना. मी क्षणभर हसलो. मग म्हणालो, स्वतःवर विश्वास होता. कुटुंब तर प्रत्येकाचं असतं, पण यशस्वी तोच होतो जो स्वतः उभा राहतो. संध्याकाळी ऑफिसमधून निघालो तर वाटेत प्रणव दिसला. तो बाईकवरून चालला होता. त्याच्या पाठीवर बॅग अडकवलेली होती. कदाचित कोचिंग क्लासवरून येत असावा. मी गाडीच्या खिडकीतून त्याला पाहत राहिलो, पण काही बोललो नाही. तो मला न पाहता पुढे निघून गेला. घरी आलो तर पत्नीने सांगितलं की पल्लवीच्या आईची तब्येत खराब होत आहे. ती आता बरी नसते. पल्लवीची पण अवस्था वाईट आहे. पल्लवी, माझ्या भावाची पत्नी. पुढे ती म्हणाली, बिचारी कर्जदारांचा सामना करते. तू कधी विचार केलास की तिच्यावर काय बेतत असेल. मी दबक्या शब्दात म्हणालो, कधीच नाही. प्रत्येकाला कठीण वेळ पाहावी लागते. एक दिवस व्हॉट्सअपवर प्रणवचा फोटो एका मित्राने पाठवला. तो एका जुन्या कॉलेजच्या सेमिनारमध्ये पाहुणा म्हणून गेला होता. हातात माईक होता. चेहऱ्यावर हलकं हसू होतं. कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, एका प्रामाणिक शिक्षकाची कहाणी. मी फोटो पाहिला आणि विचार केला की हा तोच माणूस आहे ज्याच्याकडे काही नाहीये, पण लोक त्याला सन्मान देतात. मी पुन्हा मोबाईल बाजूला ठेवला आणि पुढच्या मीटिंगची तयारी सुरू केली. अनेक दिवस प्रणवचा कोणताही मेसेज आला नाही. पण एक दिवस अचानक एक कॉल आला. हा कॉल प्रणवच्या सासूने केला होता. ती म्हणाली, प्रणवची तब्येत बरी नसते. कर्जाची चिंता, मुलांची फी, सगळं काही त्याच्या खांद्यावर आहे. जर तू काही मदत करू शकलास तर कर. मी म्हणालो, जर मी काही करू शकलो असतं तर नक्कीच केलं असतं. तुम्हाला माहीत आहे माझी परिस्थिती कशी आहे. ती म्हणाली, बाळा, संपत्ती माणसाला मोठं बनवते, पण जर तिने मन छोटं केलं तर सगळंच व्यर्थ आहे. मी उत्तर न देता फोन बंद केला. दुपारी मीटिंगमध्ये होतो तेव्हा फोन वाजला. नंबर अनोळखी होता. दुर्लक्ष केलं. पुन्हा फोन वाजला तेव्हा फोन सायलेंटवर होता. थोड्या वेळानंतर एक व्हॉट्सअप मेसेज आला. फक्त 4 शब्द लिहिले होते, प्रणव आता राहिला नाही. हे ऐकून जसं माझं शरीर सुन्न झालं. मी मोबाईल बंद केला आणि आजूबाजूला बसलेल्या लोकांवर नजर टाकली. सगळे एका प्रोजेक्टच्या प्रेझेंटेशनमध्ये बिझी होते. मी माझ्या चेहऱ्यावरील घाम पुसला आणि पाण्याचा घोट घेतला. संध्याकाळी घरी परतल्यावर माझ्या पत्नीने दरवाजा उघडला तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, आता नेहाचा फोन आला होता. प्रणवचा अपघात झाला. जागीच त्याचा मृत्यू झाला. माझ्या तोंडातून फक्त एक शब्द निघाला, ओ. आणि मी बूट काढले, कोट काढला आणि ऑफिसच्या फाईल्स टेबलवर ठेवल्या. काही वेळानंतर आई आणि वडिलांचा जुना फोटो हातात आला. मी लक्षपूर्वक पाहिलं. प्रणव मध्यभागी उभा होता, थोडा वाकलेला, जणू कायम त्यांच्यासाठी पुरेसा असावा. दुसऱ्या दिवशी मी त्याच्या अंत्यसंस्काराला गेलो. गावाचं तेच वातावरण, तेच जुनं अंगण, पण थोडी शांतता होती. पल्लवी पांढऱ्या साडीत एका कोपऱ्यात बसली होती. तिच्या मांडीवर एक लहान मूल होतं, जेमतेम 3 वर्षांचा असेल. तो कोणाकडे न पाहता फक्त जमिनीकडे एकटक पाहत होता. मी जवळ गेलो. नेहाने मला पाहिलं आणि शांतपणे माझ्यासोबत उभी राहिली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर थोडं ओझं वाटलं. अंत्यसंस्कारानंतर लोक हळूहळू जाऊ लागले. मी पल्लवीकडे पाहिलं. ती मुलाला मांडीवर घेऊन झाडाखाली बसली होती. मी जवळ गेलो. काही बोलायचं होतं पण शब्द फुटले नाहीत. पल्लवीच्या आई सुरेखा काकूंनी माझा हात धरला आणि म्हणाली, बाळा, आता तर प्रणव राहिला नाही. माझी मुलगी आणि नातू एकटे पडले. कर्ज तर अजूनही बाकी आहे आणि आता त्यांना आधारही कोणाचा नाही. मी नजर चोरली आणि म्हणालो, काकू, जे माझ्या हातात असेल ते मी बघेन. ती काहीच बोलली नाही, फक्त मान हलवून शांत झाली. मी घरी परत आलो तेव्हा माझ्या पत्नीने विचारले की झाले का अंत्यसंस्कार. मी म्हटलं, हो झाले. तिने विचारलं, पल्लवी आणि तिचं बाळ ठीक आहेत का. मी म्हटलं, तसेच आहे जसे एखादी विधवा आणि अनाथ असतात. त्या रात्री मी नेहमीपेक्षा थोडा लवकर झोपलो, पण झोप वारंवार मोडत होती. रोज दरवाजावर कोणीतरी थाप मारल्यासारखं वाटायचं. कधी कधी कोणाचा तरी हळूवार आवाज कानात घुमायचा, जणू कोणीतरी म्हणत होतं की दादा तू आलास. सकाळी ऑफिसला गेलो तर मीटिंग होती. एक नवा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट लॉन्च होणार होता. सगळे खूपच खुश होते. ड्रिंक्स झाले, फोटो काढले, शुभेच्छा दिल्या गेल्या. मी टेबलजवळच उभा होतो सर्वांच्या मध्ये, पण डोक्यात तो शांत मुलगा होता जो वडील गेल्यानंतर आईच्या कुशीत शिरला होता. 2 दिवसानंतर सुरेखा काकूंचा फोन आला. त्या म्हणाल्या, बाळा, काही कर्जदार पल्लवीच्या दारात येतात. म्हणतात की पैसे परत कर, नाहीतर सामान उचलून नेऊ. ती बिचारी विधवा झाली आहे. कोणाला काही सांगूही शकत नाही, कुठे जाऊही शकत नाही. तू काही करू शकलास तर कर. मी ऐकून गप्प राहिलो.
हळूच म्हणालो, काकू सध्या माझी आर्थिक परिस्थिती ठीक नाहीये. परिस्थिती सुधारली की नक्कीच काही ना काही विचार करेन. काकूंनी सुस्कारा सोडला. मग म्हणाल्या, बाळा तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. फोन बंद झाला होता. मला स्वतःवर हसू येऊ लागलं होतं. लाखोंचे व्यवहार, करोडांचे टेंडर आणि एका अनाथासाठी माझ्याकडे वेळ नव्हता. एका आठवड्यानंतर नेहाचा मेसेज आला की दादा, प्रणवची पुस्तके आणि काही जुने कागदपत्र आहेत. पल्लवी वहिनीने जपून ठेवले आहेत. त्यात काही डॉक्युमेंट्सही आहेत जे कदाचित तू बघितले पाहिजेस. मी मेसेज वाचला पण उत्तर दिलं नाही. एक दिवस सुरेखा काकूंचा फोन आला. त्यांच्या आवाजात आधीपेक्षा जास्त थकवा होता. त्या म्हणाल्या, बाळा पल्लवी खूप त्रस्त आहे. कर्जदार दारात येतात. तुला अनेक वेळा फोन केला आहे, तू उचलतच नाहीस. ती तुझ्याशी काहीतरी बोलू इच्छिते. जरा तिच्याशी बोलून घे. मी क्षणभर विचार केला. मग म्हणालो, हो द्या तिच्याकडे. थोड्या वेळानंतर दुसरीकडून आवाज आला. दबलेला आवाज होता. नमस्ते दादा. मी म्हटलं नमस्ते. ती म्हणाली, नमन दादा, कसा आहे? प्रणव गेल्यानंतर खूप कठीण काळ चाललाय. मी घरही विकून टाकलं आहे. आता भाड्याच्या घरात राहते. तरीही कर्ज फेडता आलं नाही. आईकडेही राहू शकत नाही. तिथे एवढी जागा नाही. मी खुर्चीला टेकून म्हणालो, किती कर्ज उरले? ती म्हणाली, सुमारे 3 लाखांच्या आसपास. तुला फक्त एवढीच विनंती आहे की जर तू थोडी मदत केलीस तर मी बाकीचं स्वतः सांगेन. मी शांत झालो. माझ्या डोळ्यांसमोर पल्लवीचा चेहरा आला. मी म्हटलं, बघ पल्लवी, मला तुझी कीव येते, तुझ्या परिस्थितीचीही. पण मी थेट बोलेन. तू जे इच्छितेस ते होऊ शकतं, पण एका अटीवर. दुसरीकडे शांतता पसरली. मी बोलणं पुढे सुरू ठेवलं. मी म्हटलं, येथे जवळच माझं अपार्टमेंट आहे. आज रात्री तिथे ये. कर्जाची गोष्ट होईल आणि पैसेही तिथेच मिळतील. आधी तर ती काहीच बोलली नाही. मग एका जड आवाजात म्हणाली, काय म्हणालास तू? मी फक्त एवढंच म्हटलं की ज्या किमतीवर तुला शांतता हवी आहे ती किंमत मी सांगत आहे. दुसरीकडे शांतता पसरली. मग अचानक फोन बंद झाला. मी खुर्चीवर रेलून बसलो. मग माझ्या आत एक असा तिरस्कार निर्माण झाला जो शब्दात नाही तर श्वासात होता. रात्री सुमारे 10 वाजत होते. मी ऑफिसमधून निघणारच होतो की रिसेप्शनवरून कॉल आला. सर, एक मॅडम तुम्हाला भेटायला आल्या आहेत. नाव पल्लवी आहे. मी दचकलो आणि म्हणालो, इथे? त्याने सांगितलं, हो सर, खाली वेटिंग करतायत. एक लहान मुलगी आहे त्यांच्यासोबत. मी म्हणालो, पाठवून देवर. थोड्याच वेळात दरवाजा उघडला आणि ती आत आली. पांढऱ्या साडीत. तिच्या कडेवर बाळही होतं. ती माझ्यासमोर उभी राहिली. मी तिला बसायला सांगितलं पण ती उभीच राहिली. मी म्हणालो, पल्लवी तू आलीस, मला आनंद झाला. तिने कोणतंही उत्तर दिलं नाही. ती फक्त माझ्याजवळ आली. तिने मुलाचा हात सोडला आणि पूर्ण ताकदीनिशी माझ्या गालावर एक जोरदार कानशिलात लगावली. खोलीत पूर्णपणे शांतता पसरली. मग तिचा आवाज घुमला आणि ती म्हणाली, मला लाज वाटते हे सांगायला की तू माझ्या नवऱ्याचा मोठा भाऊ आहेस. मी त्या माणसाची पत्नी आहे ज्याने तुला लहानाचं मोठं होताना पाहिलं आणि तू माझा एक सौदा बनवलास. मूल घाबरलेल्या नजरेने आमच्याकडे पाहत होतं. ती दरवाजाच्या दिशेने वळली. मग थांबून म्हणाली, तुझ्याकडे सगळं काही आहे पण इज्जत नाही. तुझ्या महालाच्या भिंती उंच असतील पण तुझा आत्मा जमिनीत गाडला गेला आहे. आणि मग ती निघून गेली. मी खुर्चीवरच बसून राहिलो. माझा गाल जळत होता. फक्त कानशिलात बसल्यामुळे नाही तर या अपमानामुळे जो माझ्या आत घुमत होता. पुढच्या दिवशी ऑफिसला आलो तेव्हा सगळं नेहमीसारखंच होतं, पण एक अनामिक ओझं होतं. प्रत्येक क्षण माझ्यासोबत चालू लागलं होतं. त्याच रात्री पत्नीने विचारली की काल तुझा फोन बंद येत होता, काही विशेष झालं होतं का? मी विषय टाळला आणि म्हणालो, मीटिंग होती त्यामुळे उशीर झाला. फोनच्या स्क्रीनवर तिच्या नावाचा कोणताही मागमूस नव्हता, पण डोक्यात तो प्रसंग वारंवार घुमत होता. मूल, कानशिलात आणि पल्लवीचे शेवटचे शब्द की तुझ्याकडे सगळं काही आहे पण इज्जत नाही. 2 दिवसानंतर सुरेखा काकूंचा फोन आला. त्या म्हणाल्या, बाळा माझी मुलगी खूप खचून गेली आहे. काहीच बोलत नाही. जेवणही खूप कमी करते. तिचा मुलगा दिशांत वारंवार विचारतो की आई, आपण मोठे झाल्यावर कुठे जाणार? मी त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं, पण उत्तर न देता फोन बंद केला आणि खूप वेळ शांत बसून राहिलो. यशाच्या मार्गावर जेव्हा सगळं काही मिळतं आणि एक कानशिलात सांगून जाते की तुम्ही खरोखर काय आहात, तेव्हा आरशाचा नाही तर शांततेचा सामना करावा लागतो. त्या रात्री मला पहिल्यांदा वाटलं की कदाचित मी काहीतरी हरलो आहे, पण काय हे मलाही माहीत नव्हतं. अनेक दिवस निघून गेले. ऑफिसमध्ये सगळं नेहमीसारखं सुरू होतं, पण डोक्यात एक विचित्र अस्वस्थतेने जागा घेतली होती. प्रत्येक चेहरा, प्रत्येक दृश्यामागे तीच कानशिलात घुमत होती. आरशात स्वतःला पाहिलं तर चेहरा अनोळखी वाटायचा. मग एक दिवस सुरेखा काकूंचा फोन आला. त्यांच्या आवाजात आधीसारखी घबराट नव्हती. त्या म्हणाल्या, बाळा पल्लवीने आम्हाला सांगितले की ती तुझ्याशी कधीच बोलणार नाही. मी लगेच म्हणालो, काकू मला तिची माफी मागायची आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला स्वतःचीच लाज वाटते. त्यावेळी त्या शांत राहिल्या. मग म्हणाल्या, तू खरं बोलतोयस का? मी म्हटलं, हो मी खरं बोलतोय काकू. मी खरंच खूप लज्जित आहे. फक्त एकदा तिला भेटायचं आहे. त्याच संध्याकाळी पल्लवीचा नंबर पुन्हा एकदा स्क्रीनवर दिसला. नमस्ते नमन दादा. मी उत्तर दिलं, पल्लवी मला फक्त हेच ऐकायचं होतं, तू माझ्याशी बोलण्यास तयार झालीस. ती म्हणाली, आई म्हणाली की तुम्हाला माझी माफी मागायची आहे. मी म्हणालो, हो. मी जे काही बोललो ते खूपच नीच होतं. मला माहीत नाही त्यावेळी मी माणूस कसा राहिलो नाही. ती शांत राहिली. मग हळूच म्हणाली, तुम्ही जे काही बोललात ते फक्त शब्द नव्हते, त्याने खूप काही तोडलं आहे. मी म्हणालो, मला माहीत आहे आणि मला फक्त हेच सांगायचं आहे की फक्त मला एकदा भेट. मी तुझ्यासमोर बसून तुझी माफी मागू इच्छितो. ती म्हणाली, नाही,
दादा बोलणं तर फोनवरही होऊ शकतं. मी म्हणालो, पल्लवी माझ्या मनावरचं हे ओझं तोपर्यंत उतरणार नाही, जोपर्यंत तू मला पाहून म्हणणार नाहीस की तू मला माफ केलंस. मी एका मीटिंगमध्ये आहे. मी तुला तिथला पत्ता पाठवते. तू तिथे येऊ शकतेस का? फक्त थोड्या वेळाचीच गोष्ट आहे. काही वेळ शांतता राहिली. मग ती म्हणाली, ठीक आहे येते. पण फक्त 5 मिनिटांसाठी. मी म्हणालो, ठीक आहे. मी हॉटेलला पोहोचलो होतो. आधीच एक खोली बुक केली होती. सिक्युरिटी गार्डला सांगून ठेवलं होतं की पल्लवी आली तर तिला थेट माझ्याकडे पाठवून दे. संध्याकाळी 4:30 वाजता खोलीचा दरवाजा उघडला. मी उघडला तर दरवाजात पल्लवी उभी होती. पांढऱ्या साडीत आणि तिच्या हातात एक बॅग होती. तिने नमस्ते म्हटलं. मी म्हटलं, आत ये. ती म्हणाली, इथेच बोलून घेऊ. मला परतही जायचं आहे. दिशांत घरी एकटा आहे. मी म्हणालो, हो. हो, बस. फक्त थोडा वेळ. ती कचरत आत आली. मी दरवाजा बंद केला. मी म्हणालो, पल्लवी, तू माझ्या भावाची पत्नी आहेस. माझा आदर आहेस. मी जे केलं त्याची खूप मला लाज वाटते. तिने मान खाली घातली आणि म्हणाली, जर तुम्ही खरंच लज्जित आहात तर पुन्हा असं कधी करू नका. मी हळूच म्हणालो, मला तुला फक्त एक शेवटची विनंती करायची आहे. मग मी तिच्याजवळ गेलो आणि विषय बदलला. मी म्हणालो, पल्लवी, तू इतकी सुंदर आहेस. तुला पाहून वाटतं जसा वेळ थांबलाय. ती एकदम दचकली आणि मागे सरकली. म्हणाली, दादा तुम्ही हे काय बोलताय? मी पुढे आत दरवाजा लॉक केला आणि म्हणालो, तू माझ्या थोबाडीत मारली होतीस ना, त्यावेळी तर मी काहीच बोललो नाही. पण आज मी तो हिशोब बरोबर करणार आहे. ती म्हणाली, दादा प्लीज, हे तुम्ही काय बोलताय? मला सोडून द्या. बस एकदा सगळं संपेल. मग कर्ज, इज्जत सगळं तुला मिळेल. ती मागे सरकत भिंतीला टेकली. तिने मला हाताने अडवलं आणि म्हणाली, माझ्या पतीचा तुमच्यावर इतका हक्क होता की मी तुमच्यासमोर ताठ मानेने उभी राहू शकेन. पण तुम्ही सगळं हिरावून घेतलं. पण मी तिचं काहीही ऐकलं नाही. मी फक्त माझ्या आग विझवण्यात मग्न होतो. जाणाऱ्या क्षणांसोबत तिच्या किंकाळ्या दाबत गेल्या. तिची आबरू लुटली गेली. ती गुपचूप उठली आणि दरवाजाच्या दिशेने गेली. मी काहीही बोललो नाही. तिने मागवळून न बघता फक्त एवढंच म्हटलं की आता तू माझ्यासाठी मेला आहेस. दरवाजा बंद झाला. खोलीत शांतता पसरली होती. मी सोफ्यावर बसून मोठे श्वास घेत होतो. जणू एखादं युद्ध जिंकल्यासारखं वाटत होतं. माझा बदला पूर्ण झाला होता. हो, तोच बदला ज्याने मला थोबाडीत मारली होती. मी तिची आबरू लुटली होती. माझ्या आतल्या जखमांचा हिशोब आता पूर्ण झाला होता. पण कदाचित काहीतरी होतं जे तरीही अपूर्ण राहिलं होतं. खोलीत प्रकाश होता. पण मला माझ्या सावलीची किळस येऊ लागली होती. रात्री उशिरा मी घरी पोचलो. तेव्हा पत्नीने विचारलं की कुठे होतास? फोनही बंद होता. मी म्हणालो, एक महत्त्वाची मीटिंग होती. कोणती महत्त्वाची मीटिंग होती? तू पल्लवीला घरी का नाही बोलवलंस? हॉटेलमध्ये का बोलवलंस? पत्नीचं बोलणं ऐकून मी थक्क झालो. मी म्हणालो, तिने तुला याबद्दल सांगितलं होतं? माझी पत्नी म्हणाली, हो. सकाळी तिचा फोन आला होता. मी माझ्या पत्नीशी खोटं बोललो की फक्त ती कर्जाबद्दल बोलायला आली होती. ती वारंवार पैसे मागत होती. मी बिझी होतो म्हणून तिला हॉटेलमध्ये बोलावलं. माझ्या पत्नीने माझ्याकडे पाहिलं आणि खोलीत निघून गेली. मी दरवाजाजवळ उभा राहिलो. माझ्याकडे जगातील सगळी संपत्ती होती, सन्मान होता, ताकद होती, पण आत एक दुर्गंधी होती जी कदाचित कोणत्याही सुवासाने लपवता येत नव्हती. पुढच्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलावर शांतता पसरली होती. पत्नीने अनेक वेळा माझ्याकडे पाहिलं, पण काहीच बोलली नाही. मी वर्तमानपत्र उचललं, कॉफीचा घोट घेतला आणि फोनवर येणारे नोटिफिकेशन्स चेक करू लागलो. माझ्या पत्नीची नजर माझ्यावर खिळलेली होती. ती म्हणाली, पल्लवीने सकाळी तुला फोन केला होता. मी वर्तमानपत्र खाली ठेवलं आणि मवाळपणे उत्तर दिलं, तिने फक्त कर्जाची गोष्ट केली होती की काही रक्कम हवी आहे. मी म्हटलं, वेळ नव्हता म्हणून हॉटेलमध्ये बोलावलं होतं. ती म्हणाली, आणि तुम्ही दोघे तिथे एकटे होता? मी म्हणालो, हो. आमच्या दोघांमध्ये फक्त बोलणं झालं होतं आणि काही नाही. ती माझ्यामुळे वैतागली आहे कारण मी तिची मदत करत नव्हतो आणि आता ती मला तुझ्यापासूनही दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. माझी पत्नी शांत झाली. मी विषय संपला असं समजून उठून खोलीत गेलो. तिच्या शांततेत काहीतरी होतं, काही शंका आणि काही धास्ती. त्या रात्री झोपायला गेलो तर खूप वेळ झोप येत नव्हती. एक वेगळीच अस्वस्थता होती. डोळा लागला तर स्वप्नात एक पुसटसं दृश्य दिसलं. प्रणव पांढऱ्या कपड्यांमध्ये माझ्याकडे पाहत होता. तो एका जंगलासारख्या भागात झाडांजवळ उभा होता. तो हळूच म्हणू लागला, दादा, तुला अजून श्रीमंत व्हायचंय? ज्या ठिकाणी माझ्यावर अंत्यसंस्कार झाले तिथे तुझ्यासाठी एक खजिना आहे. जाऊन घे. लवकर कर दादा. मी दचकून उठलो. कपाळावर घाम आला होता. पत्नीने दचकून विचारलं की काय झालं तुम्हाला? मी म्हटलं, काही नाही. फक्त स्वप्नात काहीतरी विचित्र पाहिलं होतं. माझी पत्नी म्हणाली, प्रणव होता? मी दचकून तिच्याकडे पाहिलं. मी विचारलं, तुला कसं समजलं? ती म्हणाली, अंदाज आहे. अनेक दिवसांपासून तू वेगळाच वाटतोयस. एवढं बोलून मी पाणी पिण्यासाठी उठलो. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये कामावर होतो, पण डोके ठिकाण्यावर नव्हतं. फाईल्स उघडत बंद करत होतो. एक जुनी वही उघडली ज्यावर प्रणवने कधीतरी काहीतरी खुणा केला होता, जी त्याने मला लहानपणी दिली होती. पानं उलटताना तेच स्वप्न डोळ्यांसमोर आलं की ज्या ठिकाणी माझ्यावर अंत्यसंस्कार झाले तिथे खजिना आहे. खजिन्याचा उल्लेख. हा विचार करून मी हसू लागलो. काय मी खरंच स्वप्नांवर विश्वास ठेवतोय? संध्याकाळी मी घरी पोहोचलो तेव्हा आणखी एक विचित्र घटना घडली. माझी पत्नी म्हणाली की आज एक भिकारी दारात आला होता. तो फक्त एवढंच म्हणाला की प्रणवच्या नावावर काहीतरी द्या. मी तिचं बोलणं ऐकून थबकलो. मी विचारलं, काय? माझी पत्नी सांगू लागली की हो, तो काहीसा विचित्र होता. पांढरी दाढी होती, हातात काठी होती. मी माझ्या पत्नीचा विषय बदलला, पण मनात एक भीती निर्माण होऊन लागली होती. स्वप्न, भिकारी आणि प्रणवचं नाव सगळं काही एकमेकांशी जोडलेलं वाटू लागलं. त्याच रात्री पुन्हा तेच स्वप्न आलं, पण यावेळी प्रणव माझ्याजवळ येऊन म्हणाला, दादा, वेळ खूप कमी आहे, लवकर कर.
जो खजिना आहे तो तुझ्यासाठी आहे. जर तो दुसऱ्या कोणाच्या हाती लागला तर तू हात चोळत राहशील. मी घामाने डबडबलेला उठलो. श्वास वेगवान झाला होता. माझी पत्नी जागीच होती आणि म्हणाली, "काय, तेच स्वप्न काय आलं?" मी मान हलवून म्हणालो, "हो." आणि यावेळी काहीसं जास्त स्पष्ट होतं. माझी पत्नी म्हणाली, "पण हे स्वप्न फक्त स्वप्न आहे. स्वप्नांच्या मागे लागू नकोस. तुला शांतता हवी आहे. जे काही तू केलंस त्यामुळे कदाचित तुझा अंतरात्मा आत आवाज करत आहे." मी तिला काहीही उत्तर दिलं नाही. माझ्या डोळ्यांसमोर तेच दृश्य घुमत होतं. दिवसाही कामादरम्यान माझं डोकं वारंवार तिकडेच जात होतं. क्लायंट्स ऐकून उत्तर देत होतो. पण मागे एक विचित्र वारंवार डोळ्यांसमोर चित्र येत होतं. प्रणवने स्मशानभूमीचा उल्लेख केला होता आणि खजिन्याचा इशारा दिला होता. मग जेव्हा हे स्वप्न सलग 10 रात्री मला येत राहिलं, तेव्हा मी ठरवलं आणि कोणालाही काही सांगितलं नाही. रात्र होऊ दिली आणि मी निघालो गावाच्या वाटेवर. रस्ता निर्मनुष्य होता. पाऊस पडत होता. मी गावाच्या गल्लीत गाडी थांबवली. सगळीकडे शांतता होती. स्मशानभूमीच्या भिंती शांत होत्या आणि ज्या ठिकाणी प्रणवची चिता जाळण्यात आली होती तिथे जाऊन मी उभा राहिलो. चांदणे अंधुक झाले होते. हवेत थोडासा ओलावा होता. मी जमिनीकडे लक्षपूर्वक पाहिले. स्वप्नाप्रमाणे काहीही साधे नव्हते, पण हृदयाचे ठोके वाढत होते. मग मी मागे वळलो. जणू कोणीतरी असल्याची चाहूल लागली. मी मोबाईलची टॉर्च ऑन केली, पण काहीही दिसले नाही. पुन्हा वळून मी स्मशानभूमीकडे पाहिले आणि हळूच म्हणालो की प्रणव, जर तुझी इच्छा असेल की मी तिथे पाहू तर काही इशारा दे. काही क्षण निघून गेले. मग वाऱ्याची झुळूक आली. माझ्यासमोर स्मशानभूमीत एक झाडाखाली माती थोडीशी खाली खचली. मी दचकलो आणि माझे हृदयही वेगाने धडकू लागले. मग अचानक एक विचार आला की हा सगळा माझा भ्रम आहे. कदाचित माझ्या स्वतःच्या मानसिक अवस्थेमुळेच असे होत असेल. मी काही वेळ तिथेच बसून राहिलो. काहीही खोदले नाही, काहीही तपासले नाही. फक्त रिकाम्या नजरेने जमिनीकडे पाहत राहिलो. परतताना गाडी चालवताना वारंवार आरशात बघत होतो. जणू कोणीतरी मागे बसले आहे. आता सत्य एक सावली बनवून माझ्यासोबत चालू लागले होते. ना लपत होते ना थांबू देत होते. रात्रीची वेळ होती. मी ऑफिसमधून उशिरा निघालो होतो, पण घरी जावेसे वाटत नव्हते. गाडी थेट त्या जुन्या रस्त्याकडे वळवली, जो शहरातून गावाला जायचा. अनेक दिवसांपासून मनात एक अजीबशी अस्वस्थता होती. स्वप्ने मोडण्याचा फक्त एकच मार्ग राहिला होता, तो म्हणजे पुन्हा स्मशानभूमीत जाणे. मी शेवटचा तिथे गेलो होतो. झाडे वेगाने हलत होती, कदाचित वाऱ्यामुळे किंवा माझ्या मानसिक अवस्थेमुळे. पण आज मी हे सत्य पडताळायला गेलो होतो की स्वप्ने का संपत नाहीत. गावात प्रवेश करताच मी हेडलाईट्स बंद केल्या होत्या. रस्ता निर्मनुष्य होता. दुकाने बंद होती आणि प्रत्येक दरवाजा, प्रत्येक खिडकी आतून बंद होती. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या अरुंद गल्लीत गाडीतून उतरून पायी चालू लागलो. प्रत्येक पावलावर जमिनीचा ओलावा जाणवत होता. भिंतीजवळ पोहोचलो तेव्हा सावधगिरीने चढून आत उतरलो. हातात टॉर्च नव्हती, फक्त मोबाईलचा प्रकाश आधार बनला होता. स्मशानभूमीत शांतता होती. झाडाच्या फांद्या हळूहळू हालत होत्या, जणू काही सांगू पाहत होता. प्रणवला ज्या ठिकाणी जाळले होते तिथे पोहोचलं तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. तिथे जवळच एक झाड होते. त्याजवळ एक सावली बसली होती. मी लगेच मोबाईलचा प्रकाश पुढे केला आणि डोळे दिपले. पल्लवी होती. पांढऱ्या साडीत गुंडाळलेली जमिनीवर बसली होती आणि तिच्यासोबत छोटा दिशांत होता, जो तिच्या कुशीत शिरलेला होता. शांतपणे बसला होता. मी थक्क झालो. हे दृश्य तर मी स्वप्नातही पाहिले नव्हते. मी म्हणालो, "पल्लवी." तिने मान वर केली. माझ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता ना भीती होती. फक्त एक विचित्र शांतता होती. मी म्हणालो, "तू यावेळी इथे काय करत आहेस?" ती काहीही बोलली नाही. मी दिशांतकडे पाहिले, जो इकडे तिकडे पाहत होता. मग पल्लवी हळूच म्हणाली, "आज प्रणवच्या मृत्यूला 1 वर्ष झाले. तुला आठवत नाही?" मी काही क्षणांसाठी शांत राहिलो. खरे तर मला खरंच आठवत नव्हते. मी म्हणालो, "मी फक्त असंच आलो होतो." पल्लवी म्हणाली, "असाच की एखाद्या स्वप्नाच्या मागे?" मी दचकून तिच्याकडे पाहिले. मी विचारले, "तुला कसे काय माहीत?" ती म्हणाली, "तुझ्या पत्नीने सांगितले की तू काही रात्रींपूर्वीही इथे आला होतास आणि तुझी झोप, तुझी अवस्था सगळं सांगते की तुला शांती नाही." मी माझा चेहरा फिरवला होता. मी जमिनीवर बसलो आणि म्हणालो, "पल्लवी, मी तुझ्यासोबत जे काही केले त्याची मला खूप लाज वाटते. लाज वाटण्यापेक्षा जास्त मला स्वतःच्या डोळ्यात पाहता येत नाही." ती म्हणाली, "आणि तुझ्या लाजेचा अंदाज मला त्या दिवशी आला जेव्हा तू मला बोलवलेस आणि माझ्या हतबलतेचा फायदा घेतलास. तेव्हापासूनच तुझी स्वप्ने पूर्ण झाली आहेत." जेव्हा तुझ्या आतला माणूस जागा होऊ लागला, मी म्हणालो, "मला माहित नाही हे स्वप्न आहे, शिक्षा आहे की कोणता इशारा. फक्त रोज रात्री प्रणव माझ्या स्वप्नात येतो आणि एकच गोष्ट सांगतो की स्मशानभूमीच खजिना आहे." पल्लवी जोरजोरात हसू लागली. म्हणाली, "खजिना? कदाचित तो खजिना तुझ्यासाठी माफी असेल किंवा एखादा धडा. पण तू तर अजूनही इथली माती उकरूनही पाहिली नाहीस." मी म्हणालो, "हो, कदाचित, कारण मला भीती वाटते. कदाचित मला खात्री आहे की तिथे काही नसेल." ती म्हणाली, "कदाचित तुला भीती आहे की तू माझ्यासोबत जे काही केलंस ते या जमिनीत गाडले जाऊ नये." तिच्या मुलाने हळूच म्हटले, "आई, बाबा परत येतील ना?" तिने आपल्या मुलाला मिठी मारली आणि म्हणाली, "बाळा, बाबा आता आपल्या स्वप्नात भेटतील." मी तिथून उठणारच होतो की स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारापाशी हालचाल झाली. मी तिथे दचकून पाहिले. तिथे काही लोक जमले होते. गावातील काही माणसे, सुरेखा काकूही होत्या. त्या सर्वांच्या नजरा माझ्यावर खिळल्या होत्या. सुरेखा काकू पुढे आल्या आणि माझ्याकडे पाहत म्हणाल्या, "तू इथे का आला आहेस नमन? काही घेण्यासाठी की स्वतःची पापे लपवण्यासाठी?" मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण माझी जीभ अडखळली. पल्लवीने पुढे येत म्हटले, "आज या स्मशानभूमीसमोर सत्य बोलण्याची वेळ आली आहे. आज ही जमीन निर्णय घेईल की तू माणूस आहेस की फक्त एक सावली." मी काहीही बोलू शकलो नाही. जमिनीखाली कोणताही खजिना नव्हता, पण आज मला वाटले की सत्याची सावली माझ्या श्वासांना चिकटले आहे.
तिथे शांतता पसरली होती. पल्लवी अजूनही तिथेच होती. तिचा मुलगा तिच्या छातीशी बिलगला होता. समोर सुरेखा काकू आणि गावातील काही माणसे होती. त्या सर्वांच्या नजरेत आश्चर्य होते. कोणीही काही बोलत नव्हते. पल्लवी हळू सुटली आणि आपल्या मुलाला सुरेखा काकूंच्या स्वाधीन केले आणि माझ्या दिशेने आली. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण डोळ्यात जे होते त्याने मला पहिल्यांदाच घाबरवले होते. माझ्याजवळ येत तिने आपल्या पोटावरून साडीचा पदर मागे केला आणि पोटात लपवलेला खंजीर बाहेर काढला. शांतता एकदम किंकाळीत बदलणार होती. ती म्हणाली, आज याच ठिकाणी, याच मातीवर मी न्याय करायला आले आहे. इथे माझ्या पतीची चिता जाळून ज्याचा न्याय झाला होता, पण आता तुझाही न्याय झाला पाहिजे. मी पावले मागे घेतली, पण माझी जी बंद झाली होती. सुरेखा काकू जोरात ओरडल्या, पल्लवी, वेडी होऊ नकोस. तू हे काय करत आहेस? गावातील माणसे वेगाने तिच्याकडे आली. एकाने खंजीर हिसकावून घेतला, दुसऱ्याने मला मागेही ढकलले. पण त्याच क्षणी मी ज्या भीतीत होतो, कदाचित त्यातून वाचूही शकलो नसतो. पल्लवीने ओढून म्हणले, ज्याने माझं सौभाग्य उद्ध्वस्त केलं, माझी इज्जत धुळीला मिळवली, तो या जमिनीवर माफी मागण्याच्या लायकीचा नाही. सुरेखा काकू पुढे आल्या. तिचे दोन्ही हात धरून तिला थांबवले आणि म्हणाल्या, मुली, जर आज तू याला मारलेस तर सगळेच हेच म्हणतील की पल्लवी बदचलन होती आणि आपला गुन्हा लपवण्यासाठी खून केला. पल्लवी धापा टाकत होती, पण हात खाली आला होता. खंजीर जमिनीवर पडला होता. त्या माणसांमधील एका म्हाताऱ्या माणसाने तिला म्हटले, आता बोलणे ऐकले जाईल, त्याचेही आणि तुझेही. मग न्याय होईल. सगळे माझ्याकडे पाहू लागले. मी एका क्षणासाठी डोळे बंद केले. मग म्हणालो, मी तयार आहे. जे काही विचारायचं आहे ते विचारून घ्या. मला शिक्षा द्यायची असेल तर द्या. पल्लवी शांत उभी होती. सुरेखा काकू तिला एका बाजूला घेऊन गेल्या. गावच्या मोठ्या सरपंचांनी एक पंचायत बोलावली, जिथे सर्व मोठे लोक उपस्थित होते. चार पायीवर बसलेल्या सरपंचांनी म्हटले, नमन तर एका प्रतिष्ठित घरचा मुलगा आहे, पण तू आपल्या भावाच्या पत्नीसोबत जे केलेस तो खूप मोठा गुन्हा आहे. गावचे मुखियाजी म्हणू लागले, हा निर्णय आता आपल्या सर्वांसमोर होईल आणि न्याय तोच होईल जो प्रणवच्या मुलाचा हक्क आहे. या मुलाचा, ज्याला तू अनाथ केलेस, आणि या स्त्रीचा, जिचा संसार मोडून तू तिची आबरू लुटायला आलास. मी मान खाली घालून उभा राहिलो. एका गावकऱ्याने म्हटले, आम्ही हा निर्णय घेतला आहे की तुझी निम्मी मालमत्ता प्रणवच्या मुलाच्या नावावर केली जाईल. बाकी तुझ्या मुलांसाठी आहे, जेणेकरून तुझ्या मुलांनाही पापाचे ओझे बरोबरीने उचलावे लागेल. सुरेखा काकू पुढे आल्या. ते कर्ज जे प्रणवने घेतले होते त्याची आठवण येईल. काय माझी मुलगी एकटीच हे सहन करत राहील? ते सर्वही तू फेडशील. मी म्हणालो, ठीक आहे, मला सगळे मान्य आहे. सरपंचांनी विचारले, आणि जे तू पाप केलेस त्याची शिक्षाही तुला भोगावी लागेल? मी उत्तर दिले, हो, मला सगळे मान्य आहे. एक म्हातारा माणूस माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या गालावर कांचिलात मारली. ते म्हणाले, ही फक्त सुरुवात आहे. मग दुसऱ्या माणसाने मला धक्का मारून जमिनीवर पाडले. काही क्षणांसाठी ते सर्वजण माझा अपमान करत राहिले. गावातील तरुण मुलांनीही मला मारहाण केली होती. मारून मारून मला मातीत मिसळवले होते. मी ना कोणती माफी मागितली होती, ना कोणती विनंती केली होती. जे काही होते ते खूप कमी होते त्या तुलनेत जे मी केले होते. अखेर सरपंचांनी हात वर केला आणि म्हटले, बस करा आता. याला कायद्याच्या स्वाधीन केले जाईल, जेलमध्ये जाईल आणि शिक्षा भोगूनच परत येईल. सुरेखा काकूंसोबत पल्लवी उभी राहून म्हणाली, आम्हाला सूड नाही, न्याय हवा आहे. आज तो आम्हाला मिळाला. मी जमिनीवरून उठताना म्हणालो, मी सर्व काही मान्य करतो. जेलही, अत्याचारही, अपमानही. काही तासानंतर पोलीस आले. कारवाई झाली आणि मला कोठडीत टाकण्यात आलं. पण आश्चर्याची गोष्ट ही होती की माझ्या हृदयात पहिल्यांदाच एक शांतता होती. मी दिशांच्या नावे कागदपत्रांवर स्वाक्षरी केली होती, कर्तव्यही पूर्ण केले होते आणि शांतपणे कैदेचा सामना करू लागलो. पहिल्यांदाच वाटले की मी कदाचित माणूस बनण्याच्या दिशेने पाऊल टाकले होते. तुरुंगातील पहिली रात्र विचित्र होती. भिंतींवर आदळणाऱ्या गोष्टी, हळूहळू बोलणारे कैदी आणि मध्यभागी एक रिकामी सावली. मी अंथरुणावर झोपण्याचा प्रयत्न करत होतो, पण भूतकाळातील आठवणी माझ्या डोळ्यात गोंधळ घालत होत्या. राऊंडवर येणाऱ्या शिपायाने चादर फेकली आणि म्हणाला, घे आता, मोठ्या लोकांना झोप कुठे येत असेल. मी गप्प राहिलो. खोलीत आणखी 2 कैदी होते, पण कोणीही बोलत नव्हते. ते माझ्याकडे असे पाहत होते जसे एखादे फिल्मी पात्र समोर आले आहे, जसे मी एखादा विशेष गुन्हेगार आहे. आणि कदाचित तसे होतेही. सकाळ होईपर्यंत डोळा लागला नाही ना मन हलके झाले. फक्त एक विचार होता की आता माफी मिळू शकते का? काय 15 वर्षे पुरुष असतील त्या गुन्ह्यासाठी ज्याची शिक्षा एका क्षणाने पसरवली? काही क्षणानंतर तुरुंगातील एक सेवक आला आणि म्हणाला, बाहेरून काही कागदपत्रे आले आहेत तुझ्या व्यवसायाशी संबंधित. मी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आणि डॉक्युमेंट्स पाहिले. वकिलाने ती व्यवस्था पूर्ण केली होती, ज्या अंतर्गत माझ्या कंपनीचा नफा दर महिन्याला 3 भागात विभागला जाणार होता. माझ्या 2 मुलांसाठी आणि प्रणवचा मुलगा दिशांसाठी. हा तो निर्णय होता जो मी गावातील मोठ्या लोकांसमोर मान्य केला होता. मी मनातल्या मनात म्हटले की हे सर्व फक्त माझे पैसे नाहीत, हे माझ्या चुकांचे प्रायश्चित्त आहे. पहिले वर्ष मी तुरुंगातील जीवन समजावून घेण्यात घालवले. दुसऱ्या वर्षी वाचायला सुरुवात केली. तिसऱ्या वर्षी काही लिहायला शिकलो. दिवस रात्र जात राहिले आणि वेळेसोबत माझे अस्तित्व शांत होत गेले. तुरुंगाच्या 4 भिंतीत माणसाचा अहंकार आपोआप संपतो. मी जो कधी ऑफिसच्या चमकणाऱ्या टेबलच्या मागे बसायचो, लोकांना निर्णय ऐकवायचो, आता एका छोट्याशा स्टोअर रूम मध्ये कैद्यांना साबण आणि ब्रश मोजून देत होतो. एक दिवस एक कैदी म्हणाला, तुझ्याबद्दल ऐकले आहे, तू खूप मोठा माणूस होतास की? किरकोळ उत्तर दिले, नाही,
तो हसू लागला आणि म्हणाला, "असे काही नाही. इथे सगळे समान असतात. फक्त कुणा लहान किंवा मोठा असतो." मी फक्त एवढेच म्हणालो, की काही गुन्हे माणसांच्या बाहेर दिसतात आणि काही आत दडले गेलेले असतात. 7वे वर्ष आले, तेव्हा एका शिपायाने सांगितले, की "तुझ्या मुलीचे लग्न ठरले आहे. तुझ्या वाट्याच्या रकमेतून हुंड्याची व्यवस्था होत आहे." मी काही वेळ शांत राहिलो. मग हळूच म्हणालो, "ठीक आहे." मी म्हणालो, "जर तुला संधी मिळाली, तर तू फक्त एवढेच सांग, की तुझा बाप खुश आहे." 9व्या वर्षी एक पत्र आले. पल्लवीचे नव्हते, तिच्या आईने लिहिलेले होते. त्यांनी म्हटले होते, की "दिशांत आता 9 वर्षाचा झाला आहे. शाळेत खूप चांगला अभ्यास करतो. दर महिन्याला येणाऱ्या रकमेतून त्याची फी आणि पुस्तके मिळतात. पण तो अजूनही आपल्या वडिलांची खूप आठवण काढतो. म्हणतो, की बाबांच्या भावाने मला सर्व काही दिले. तो कधी परत येईल?" मी कोणतेही उत्तर लिहिले नाही. पण त्या रात्री उशिरापर्यंत झोप आली नाही. 15 वर्षानंतर सुटकेची तारीख जवळ आली, तेव्हा अधीक्षकांनी बोलावले. खोलीत प्रवेश केला तेव्हा तो म्हणाला, "नमन, कैदेदरम्यान तू कोणतीही अडचण निर्माण केली नाहीस. तुझे वर्तन चांगले राहिले, कामात लक्ष राहिले. तू एक वेगळा कैदी होतास." मी म्हणालो, "कैदी नव्हतो, फक्त गुन्हेगार होतो." कैद तर माझ्या मनात होती. सुटकेचा दिवस आला तेव्हा कपडे परत दिले गेले. बूट, जुना मोबाईल आणि ते पाकीट जे वर्षांपूर्वी पकडले गेले होते. बाहेर आलो तेव्हा आकाश पूर्वीसारखेच होते, पण प्रकाश खूप वेगळा होता. माझ्या स्वागतासाठी कोणीही आले नव्हते आणि मी कुणाला बोलवलेही नव्हते. पहिले पाऊल रस्त्यावर टाकले तेव्हा वाटले जसे जमिनीने ओळखण्यास नकार दिला आहे. शहर परत आले. माझ्या जुन्या घराजवळून गेलो. त्याच भिंती, तेच गेट, पण दरवाजा बंद राहिला. एका भाड्याच्या जागी पाऊल ठेवले. कामाच्या संदर्भात ऑफिसला गेलो. तिथे माझा जुना मॅनेजर उपस्थित होता. त्याने मला हॅलो केले, फाईल दाखवली, रिपोर्ट दिला. मी फक्त एक प्रश्न विचारला, की दिशांची रक्कम वेळेवर त्याला दिली जाते ना? त्याने उत्तर दिले, "हो सर. दर महिन्याच्या 1ल्या तारखेला दिली जाते." मी फाईल्स पाहिल्या. प्रणवचा एक जुना फोटोही निघाला, ज्यामध्ये आम्ही दोघे बालपणी एकत्र उभे होतो, शाळेच्या गणवेशात. मी तो फोटो खिशात ठेवला होता. सुटकेनंतर 6 महिने उलटून गेले होते. ऑफिस पुन्हा सावरले होते. मीटिंग्स होत होत्या. फाईल्सही येत जात होत्या आणि मी शांतपणे सगळे पाहत होतो. टीमचे नवीन सदस्य मला ओळखत तर होते, पण त्यांच्या डोळ्यात जो अनोळखीपणा होता तो माझ्यासाठी नवीन नव्हता. मी स्वतःला अनोळखी बनवणे शिकून घेतले होते. माझा बिझनेस नफा देत होता. अकाउंट्समध्ये रक्कम वेळेवर जमा होत होती. मुलांची फी, घरगुती खर्च सगळे चालले होते, पण पूर्वीसारखे राहिले नव्हते. पत्नी घरात होती, पण आमच्या दोघांमध्ये कोणतेही नाते राहिले नव्हते. नाश्त्याच्या टेबलावर शांतता असायची. रात्री खोलीत भिंतीच्या मध्यभागी 2 वेगळे श्वास घेणारे लोक असायचे. एक दिवस ती म्हणाली, "नमन, कधी विचार केलास तू? फक्त पल्लवीला नाही, तर आम्हा सर्वांनाही फसवले आहेस." मी तिच्याकडे वळून पाहिले नाही. बस कदाचित हीच माझी चूक होती. माझी मुलगी, जिचे लग्न झाले होते. एक दिवस ती आली तेव्हा आपल्या मुलासोबत. तिच्या मुलाने प्रश्न विचारला, की "आजोबा, तुम्ही इतके वर्ष कुठे गेला होतात?" मी हसून उत्तर दिले, "बाळा, एक लांबचा प्रवास होता. खूप काही शिकण्यासाठी." त्याच्या आईने पटकन विषय बदलला आणि म्हणाली, "चला, आजोबांना त्रास देऊ नका." मी अनुभवले, की माझा उल्लेख मुलांसमोर आता सावधगिरीने केला जातो, जशी एखादी जुनी गोष्ट जी वारंवार सांगणे योग्य नाही. मी आजही पल्लवी आणि तिच्या मुलाचा हक्क त्यांना देतो, पण आजही त्यांच्या नजरेला नजर भिडवण्याच्या लायकीचा नाही. कधी-कधी माणूस स्वतःवर अशी घाण फासतो, जी कोणताही सुगंध लपवू शकत नाही. माझ्या पत्नीसोबत माझे संबंध आजही चांगले नाहीत. पण बस मी एक असा माणूस आहे, जो शांतता आणि पश्चात्तापासोबत आपले जीवन व्यतीत करत आहे. प्रेम आणि नाती दुर्लक्षित करून कमावलेल्या संपत्तीने फक्त एकाकीपणे दिले. माणसाचा खरा स्वभाव त्याच्या चारित्र्यात आहे, ना की त्याच्या यशामध्ये. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमची कहाणी आवडली असेल. कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.